पोहोचलेलो आहोत। यानंतर ही महिलांची एक प्रचार फेरी होणार आहे, ती आम्ही त्या बाबतीतही लवकरात लवकर एवढ्या 2 दिवसात आम्ही ती फेरी सुद्धा पूर्ण करायचा प्रयत्न करू। मी या ठिकाणी हाच विश्वास देतो की आपण आमच्या रांजणगावसाठी निश्चिंत राहावे। या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त मतदान आम्ही घडवून आणू। धन्यवाद। त्याचबरोबर चारी नंबर 36 नूतनीकरण मान्य नामदार साहेबांच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे। मान्य नामदार साहेबांच्या प्रयत्नातून या ठिकाणी चारी नंबर 36 प्रत्येक सभेसाठी या ठिकाणी प्रामुख्याने अध्यक्ष निवड करणं हे महत्वाचं असतं आणि म्हणूनच आजच्या या सभेच्या निमित्तानं अध्यक्ष निवड करण्याची सूचना करण्यासाठी मी विनंती करेल की माननीय दादासाहेब सूर्यभानजी गाडवे पाटील आपल्याला विनंती आहे की आपण अध्यक्ष निवडीची सूचना या ठिकाणी करावी। जसे बाळासाहेबांनी उल्लेख केला, विरोधकांचा प्रचाराचा स्तर अतिशय खालवलेला आहे। त्याचं मुख्य कारण काय आहे की त्यांना लोकांमध्ये जाऊन सांगण्यासारखं काही नाही। बाळासाहेबांना परवा म्हटलं की तुम्ही या माझ्या मतदारसंघात येणार 2.5 वर्ष म्हणजे इतकी खालच्या पातळीवर टीका केली, दहशत आहे। आता बाळासाहेबांना आता स्वतःची आता हे राहिले नाही मान्यता म्हणून आता मुलीला पुढे केलं। आता मला रांजणगावच्या लोकांना विचारायचं की माझी पुढे दहशत आहे का तुमच्याकडे? सारखं दहशत संपवायची, दहशत संपवायची, कोणती दहशत संपवायची? पण लोकांमध्ये असा बुद्धिभेद करायचा, अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची। मी त्याला बरं संगमेच्या सभेत विचारलं की ठीक आहे तुमची दहशत माझी आहे असं तुम्हाला वाटत असेल, हरकत नाही, कोणाला मान्य करू आपण, त्याच्या पलीकडे जाऊन सांगा लोकांना काहीतरी। मी 2.5 वर्ष राज्याचा मंत्री होतो, आमचं महाविकास आघाडी सरकार सत्तेमध्ये होतं, आम्ही ह्या गोष्टी दहा केल्या असं सांगण्यासारखं आहे काही? एक उदाहरण द्या मला की महाविकास आघाडी सरकारच्या लोकांनी आपल्या जिल्ह्यात 3-3 मंत्री होते, एखादं भरीव काम केलं, एखादं काम सांगितलं तरी मी इथं थांबून घेईन। आपल्या सरकारच्या मध्ये आम्ही अनेक गोष्टी केल्या, मी पुढे सांगेल आपल्याला। आणि म्हणून लोकांचा बुद्धिभेद करायचा, प्रचार दुसरीकडेच घेऊन जायचा। जनता आपल्याला प्रश्न विचारणार, ठीक आहे विखे पाटील तुम्ही टीका करता, पण तुम्ही मंत्री होता ना, तुम्ही तरी सांगा की आपण काय केलेलं आहे। आणि म्हणून फक्त एक व्यक्ती द्वेषाने पछाडलेली मंडळी आहे, लोकांना सांगण्यासाठी काही नाहीये, फक्त टीका करत राहणं। तुमच्या राजनांदगाव हद्दीमध्ये हा गणेश कारखाना आहे, ते आता मला सांगितलं नाही, परंतु त्यावेळी मी पृथ्वीराज चव्हाणांच्या मंत्रिमंडळात असताना म्हणजे तुमच्या मच्छिंद्रनाथ महाराज साक्षीला सांगतो मला, म्हणजे त्यावेळी आपण जर हस्तगीत केला नसता गणेशचं हरेगाव झालं असतं, गणेशचं लक्ष्मणी झालं असतं, शाळूचं कारखाना। त्यावेळी राज्यामध्ये हे सगळे सहकारी कारखाने खाजगीकरणात करून विकायचा असा निर्णय पूर्वी चालू होता। तसं आपल्या जिल्ह्याचा जगदंबा गेला, नगर तालुक्याचा दादा पडणारा कारखाना तो गेला। या सगळ्या पार्श्वभूमीवर पहिला निर्णय मी करायला लावला शासनामध्ये मंत्री म्हणून
की पहिल्यांदा तुम्ही सहकारी कारखान्यांना सहभाडेतत्व कारखाने चालवले नाही. म्हणजे त्या कारखान्याची मालकी त्या शेतकऱ्याकडे राहील. मग तो निर्णय तसा झाला. आणि आपण प्रवर्णी सहभाडेतत्वावर घेतला. मालकी आम्ही भाडेतत्वावर घेतल्याच्या नंतर मालकी कोणाची राहील? प्रवृत्ती झाली. मालकी कोणाची राहील? तुमची राहील ना. हा बरं तो कारखाना सहभाडेतत्वावर घेऊन आमच्या मालकीचा गेला असता, मग मी समजू शकलो असतो की आमच्या मनात काही पाप होतं. म्हणजे 2 वर्ष कारखाना बंद होता. 27 महिने पगार थकले होते कामगारांचे. काही रक्कम सगळ्या रक्कम टप्प्याटप्प्याने आपण परत करणार आहे. तो भाग वेगळा आहे. पण पूर्ण त्यावेळेला आपण जर हस्तक्षेप केला नसता, हा कारखाना केव्हा चुकला गेला असता. माझ्या मनात समाधान आहे की ती कारखाने सत्ता कोणाची यायला मला महत्व नाहीये. शेवटी लोकशाही प्रक्रियेमध्ये ह्या गोष्टी घडत राहतात. आपल्या मनात पाप नव्हतं म्हणून आपण सभासद वाढवले ना. कायमस्वरूपी आपल्याच मालकीचा करायचा, मग आपण काय केलं असतं? 5,000 सभासद वाढवले असते. आपण वाढवले सभासद? आम्ही तर वाढवले नाही. परंतु हेतू शुद्ध होता, प्रामाणिक होता. त्यामुळे आज कारखाना कोणत्या ताब्यात हे महत्वाचं नाही. तुमचा कारखाना तुमच्या सभासदांच्या मालकीचा राहिला याचा मला विषय आनंद आहे. मला ते समाधान आहे. तुमच्या ताब्यात कारखाना आहे. आज तुमच्या शेजारी गंगापूर कारखान्याची काय अवस्था आहे? तो भाडेतत्व विकत गेलाय. तुमचा तो रामकृष्ण पाटलांनी सुरू केला. विनायक त्याचं संपलंय. एवढा निफाड कारखाना माधवराव बोरस इतका उत्तम सुरू केला होता. कुणी घेत असा एका सहकारी पत संस्थेला चालवायला दिलाय. तो पत संस्थेने ते माझी जी विद्यावर आमदार आहे निफाडचे दिलीप काका बनकर, तरी म्हणतो तो निफाड कारखाना घेतला चालवायला. तीच काकासाहेब कारखान्याची स्थिती आहे. तीच काका कारखान्याची स्थिती आहे. तो आता नाशिक कारखाना माझी खासदार गोडसे तो चालवायला घेतलाय. असं आपण खाजगीकरण केलं का? मी पण उदाहरण दिले मुद्दा सगळ्या कारखान्याची की सगळे कारखाने लोकांनी खाजगी लोकांना चालवायला दिले. आता ते कारखान्याच्या निवडणुकीला कारखाना भाजप होऊन गेले. आता त्या कारखाने भाजप विधानसभेला चालू आहे. विधानसभेची साठी प्रश्न वेगळे आहेत. राज्य पातळीवर सरकारच्या धोरणावर बोललं पाहिजे. तुमच्या आमदाराने काय केलं त्याच्यावर बोललं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आज या निवडणुकीच्या निमित्तानं खरं तर या समुदाय पाणी वाटपाचा कायद्याचे भूत आहे आपल्या सगळ्या डोक्यावर. कोणी आपल्या 2005 साली हेच आपल्या संघटनेचे राज्यमंत्री होते.